प्रेक्षकांनो, तर आपण आज बघणार आहोत कांद्याची पोहे बनवणार आहोत। तर चला आपण स्टार्ट करूया। तेल टाकलंय आणि बटाटे आपण फ्राय करून घेतोय। आता इथे फ्राय झाल्यानंतर बटाटे झाल्यानंतर शेंगदाणे आपण टाकणार आहोत। शेंगदाणे टाकलेत आपण इथे। मग कांदा आणि मिरची टाकून घेतली, कढीपत्ता टाकला आणि आता हळद टाकून आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ते झाल्यानंतर भिजवलेले पोहे आणि त्यात मीठ टाकलेलं कालवून घ्यायचं आणि ते कालवून झाल्यावर तेच पोहे एकदम सुटसुटीत झाले पाहिजेत, एकदम गट्टे गट्टे राहिले नाही पाहिजेत। तर ते गट्टे काढून आपण ते पोहे आपण कढईत टाकून घेणार आहोत आणि कढईत घालून झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाले की आपल्याला त्यामध्ये तुम्हाला खोबरं टाकू शकता। व्यवस्थित खोबरं टाकून आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं कारण की ते लागू नये म्हणून, खाली लागले तर मग ते विचित्र लागतं। त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे शेंगदाणे आणि बटाटे काढले होते ते त्यात टाकून घ्यायचे। मग कारण की त्यात मग मीठ लागतं प्रॉपर आणि आपण मीठ पण टाकायचं आहे। आपण मीठ टाकल्यानंतर मग इथे आपण कोथिंबीर टाकून सर्व करायचे आहेत आणि व्यवस्थित आपले कांदा पोहे आणि विथ शेंगदाणा हे आपण तयार झालेले आहेत। तर चला, धन्यवाद।